म्हणजे माझं आहे माझं आहे, त्यावेळेस माणूस आनंदानं देतो. उदास हे माझं नाही आहे प्रभू, हे तुझं आहे रे, आणि तुला देताना मला शरम वाटते. उदास विचारे व्यय करी, उदास भावना असावी. अरे कमवायला आनंदानं कमवा, पण उदास भावनेनं म्हणजे हे माझं नाहीच आहे, हे सगळं तुझं आहे, घेऊन जा. मी दाणी नाही, मी समर्पण भाव आहे. अशी अवस्था असली पाहिजे. देख पा जनका अधिक, म्हणून जनक राजा उदास असायचा. म्हणजे राज्यकारभार करत असताना उदास. ऋषभदेव देखील तसेच होते. राजा भृतहरी तसाच होता. ही सगळी माणसं एकापेक्षा एक. अंबरीश अशीच होती. त्यांच्यासारखा व्यवहार करा असं जनकासारखा. म्हणजे राजर्षी योग मिळाल्यानंतर श्रीमंती उपभोगा, पण त्याच्यात आलिप्त होऊ नका, आसक्त होऊ नका, माझं म्हणू नका, हे सगळं प्रभूचं म्हणून उदास रीतीने वागा. म्हणून मी नेहमी म्हणतो, प्रेम करा सर्वावर, आसक्ती ठेवू नका. आसक्ती भाव नको. आसक्ती म्हणलं की संपला विषय. आणि फार थोडाच फरक आहे आसक्तीमध्ये. ही मुलगी माझी म्हटलं की संपलं. प्रभूची म्हणली की आसक्ती भाव नाही. देख पा जनकाधिक कर्मजात अशेख. सर्व इंद्रियाकडून सर्व कर्मे करून घेऊन महाराजा जनक, अश्वपती अंबरीश सर्व इंद्रियाकडून सर्व कर्म केले. सर्व उपभोग घेतला विषयांचा, पण आसक्तीयुक्त नाही. प्रभू तुझा प्रसाद आहे, तू दाखवतोयस ही लीला. आणि म्हणून आपण असं म्हटलंय, पिक्चर पाहत असताना प्रभूची लीला समजा. व्यवहार पाहत असताना काश्मीरला गेले, अरे किती सुंदर, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. त्याच्याकडे भाव पहा, तो किती सुंदर असेल. अरे एखादी जड मंदिरातली मूर्ती तुम्हाला आकर्षित करते. तिरुपती बालाजीचं पुन्हा पुन्हा दर्शन घेतात लोक तिथं जाऊन. जड मूर्ती आहे. अरे मूळ चेतन किती सुंदर असेल. ज्याचं दगड मूर्ती एवढी सुंदर असेल, तो भगवान किती सुंदर असेल. हा भाव ठेवा. म्हणजे प्रत्येक व्यवहारात वागत असताना कणाकणात प्रभू दिसला पाहिजे. व्यवहाराच्या प्रत्येक रोमात प्रभू पाहिजे, श्वासात प्रभू पाहिजे, प्रत्येक कामात प्रभू पाहिजे, प्रत्येक याच्यात प्रभू पाहिजे. एक सुंदर स्त्री दिसली, राधा किती सुंदर असेल. लक्षात घ्या, हा भाव पाहिजे. असे सगळे भाव असले, व्यवहार जनकोदया झाला. अरे जनक राजा किती आसक्त नव्हते, किती आसक्त होते नाही सांगत. ज्यावेळेस भगवान रामचंद्र प्रभू कैकेयीनं 14 वर्ष वनवास मागितल्यानंतर रात्रीतून निघाले आणि एका पर्वतावर पहिला मुक्काम केला. आणि ही सगळी मंडळी भरताला ज्यावेळेस सकाळी कळालं, मातेला सगळा शिव्या साप श्राप देऊन हा भरत सगळी अयोध्येची प्रजाजन घेऊन आला आणि मी आता जाणार नाही, तिथं मुक्काम ठोकला. आणि त्या ठिकाणी महाराजा जनक देखील आलेले आहेत. आपली पत्नीला घेऊन, सासरे आहेत रामांचे. स्वतःची मुलगी सीता वनवासाला चाललेली आहे आणि प्रश्न उपस्थित झाला आहे. हा भरत म्हणतोय मी जाणार नाही, रामाचं राज्य आहे, नाही तर मी पण वनाला जातो. कर्तव्य असं आहे की राज्यकारभार कोणीतरी पाहावा. राम म्हणतात नाही, मला पित्याची आज्ञा भोगू दे. आणि असं श्रेष्ठ झालं की कर्म श्रेष्ठ की पित्याची आज्ञा श्रेष्ठ, असा वाद सुरू झालेला आहे. पित्याची आज्ञा कर्तव्य कर्माच्या विरुद्ध असेल तर ती पाळू नये
असं भरतानी सांगितलं. आणि याला शिक्कामोर्तब केलंय वशिष्ठांनी. राजगुरु आहेत वशिष्ठ. वशिष्ठांची आज्ञा प्रमाण मानावी लागते. गुरु पण आहेत आणि राजगुरु देखील आहेत. रामाने एक सांगितलं, मी मानतो पण माझे सासरे जनक इथे आलेले आहेत, त्यांनी निवाडा द्यावा. मी माझी कैफियत मांडतो, भरतानी त्याची मांडावी, वशिष्ठ महामुनींनी देखील मांडावं आणि निर्णय जे महाराजा जनक देतील माझे सासरे ते मी मान्य करीन. लक्षात घ्या, आज तिन्ही मुली, लक्ष्मण देखील चाललेला आहे, दुसरी मुलगी देखील 14 वर्ष वनात राहिल्यासारखी राहणारे उर्मिला, श्रुतकीर्ती आणि मांडवीची देखील तीच अवस्था होणार आहे. स्वतः जनक पत्नी परेशान आहे आणि जनकाला त्या ठिकाणी सिंहासनावर बसवलेलं आहे. सांगा, राम म्हणतात तुम्ही निर्णय द्याल तो मला मान्य आहे. तुम्ही अयोध्या म्हटले मी अयोध्येकडे वळतो आणि तुम्ही वनात म्हणले तुम्ही वनात जातो. जनकाने स्पष्ट म्हटलेलं आहे तुम्ही वनात जा. आणि जनक पत्नीने तिन्ही पोरींना सांगितलंय 14 वर्ष, चारी पुलीला, सीता, उर्मिला, श्रुतकीर्ती आणि मांडवी. त्याच्यात सीता तर गेली पतीबरोबर, श्रुतकीर्ती, मांडवी आणि उर्मिलेला स्पष्टपणे सांगितलं आता तोंड जनकपुरीचं 14 वर्ष तुम्ही पाहायचं नाही. आणि एकेका क्षणाला कैकेयीपासून ते कौसल्येपर्यंत सेवा करायची आणि राम आणि लक्ष्मणाची आठवण होऊ द्यायची नाही. हे तुमचं कर्तव्य आहे. किती आसक्ती आहे पोरीमध्ये सांगा बरं. आणि कुठे जनकाला आसक्ती आहे? अरे धर्माधिष्ठित न्याय केलेला आहे, आसक्तीयुक्त न्याय नाही. असं वागा हे भगवान गोपालकृष्णाने सांगितलंय, म्हणून जनकांचं नाव समोर टाकलंय. असं आपल्याला व्यवहारात वागता येत असेल तर आपल्याला काहीतरी गती आहे, नाही तर आपण विसरून जावं. जिथे आहोत तिथेच राहू, फार पुढे आपली गती नाही.